बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहरात सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची। 12 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ खासदार शरद पवार, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। हिंदू समाजाबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या चुकीच्या वक्तव्याबाबत शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते हे मूग गिळून बसून मतांच्या राजकारणासाठी हिंदू समाजाचा होत असलेला अपमान सहन करतात अशी टीका आंदोलनकर्त्यांनी करत हे आंदोलन केलंय। पाहुयात। हिंदू द्वेष करणारे कोण? हिंदू द्वेष करणारे कोण? याचा अर्थ ते किती डुप्लिकेट आहेत आणि आपल्या धर्माविषयी चुकीचं राजकारण करून लोकांची बाती भडकवून वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये फूट पाडून एक काम करणं, राजकारण करण्याचं काम करतात। हे लोक फक्त इव्हेंट करतात। निवडणूक आली आहे म्हणून धर्माच्या विरोधामध्ये धर्माला भडकवणं, धर्माच्या विरोधामध्ये भडकून चालणं, मुसलमानांना वेगळ्या पद्धतीने भडकवणं आणि ह्याच्यावर आपलं मताचं राजकारण करणं एवढंच काम यांना जमतंय। पण आता यांना एकच आम्ही शेवटचा इशारा देतोय। समाजाने आंदोलन केलं, आज शांततेच्या मार्गाने सगळ्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय असतील, हिंदू समाज असेल, हा रस्त्यावर उतरला आहे। आता इथून पुढं आम्ही काय समाजाच्या दृष्टीने आंदोलन करणार नाही। शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असेल, आदित्य ठाकरे असेल, रोहित पवार असेल, राहुल गांधी असेल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये याच, तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा, जिथं आम्हाला दिसेल तिथं रस्त्यावर आता आम्ही तुमचा निषेध करू आणि निषेध आता शाब्दिक नसेल याची तुम्ही प्रतिकृती बघून घ्या। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय श्रीराम।